नमस्कार, मी मनीषा. नमस्कार, मी रेश्मा. भेट आमची तुमचीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत कल्याण पूर्व येथे अंजली ताईंच्या घरी. आणि हां, या ताई आमच्या सबस्क्रायबर आहेत. भेट आमची तुमचीचे सगळे भाग ते आवर्जून बघतात. आणि आत्ताच आम्ही जी कुळथाची पिठी दाखवली होती, तर त्या कुळथाच्या पिठीला त्यांनी कमेंटही केली होती, की त्यांनाही एक वेगळा पदार्थ दाखवायचा आहे. त्यासाठीच आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. तर बघूया आज आपल्याला त्या काय पदार्थ करून दाखवतायत. तर चला. नमस्कार, आमच्या घरी तुमचं स्वागत आहे. मला खूप आवडतं तुमचं चॅनल. मी नेहमी बघत असते, सगळे एपिसोड बघत असते तुमचे आणि बघ छान वाटतं. घरगुती आपले दाखवता तुम्ही ना, सगळे रेसिपी खूप चांगलं वाटतं आणि मला पण काहीतरी बनवावंसं वाटलं म्हणून तुम्हाला बोलवलंय. अरे वा, छान. छान. धन्यवाद. सो ताई आज तुम्ही काय बनवून दाखवणार आहे? मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला सुकं ओलं चिकन आणि ज्वारीची भाकरी. सुकवलं चिकन म्हणजे दोन दोन दाखवणार आहे. सुकं ओलं म्हणजे दोन्ही नाही. अच्छा. सुकं ओलं म्हणजे रस्सवालं मसालेदार असं थोडं ओलसर, जे भाकरी बरोबरही आणि भाताबरोबरही दोन्ही सोबत खाऊ शकतो. हो, अच्छा, म्हणजे सुकं पण नाही आणि ओलं पण ओलं नाही, असं मीडियम. मीडियम. ओके. अच्छा. सो मग आपण जाऊया किचन मध्ये आणि हो. बघूया आपण रेसिपी कशी ताई दाखवणार आहे. हो, मग हो, नक्की. चालेल. चला. चला. ओल्या सुका चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणारं वाटण याच्यामध्ये आम्ही घेतलेले आहे 2 टमाटे, मोठे 3 कांदे, खोबरं, लसूण, अद्रक, मिरची, 1 मिरची आणि कोथिंबीर इतकं घेतलेलं आहे वाटण्यामध्ये. आणि आपल्याला लागणार आहे इथे तेल आणि खडा मसाला, तेजपत्ता, कढीपत्ता, 1 इलायची मोठी, 2 लवंगा, 2 काळी मिऱ्या आणि हे आपले तिखट मसाले. हा मिरची पावडर मसाला आहे, हा घरचा मसाला आहे, हा गरम मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि हे हळद पावडर. आणि आपल्याला लागणार आहे हे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे, त्याला धुवून अद्रक लसूण पेस्ट, लिंबू आणि मीठ हळद पावडर लावून ठेवलेले. तिखट मिरची पावडर तेलामध्ये टाकू. त्यानंतर टाकूया आपण वाटण. थोडा वेळ ठेवूया झाकण. चला, आता आपण टाकूया हे मसाले ह्याच्यामध्ये. हळद पावडर, गरम मसाला, घरचा मसाला आणि चवीपुरतं मीठ. तर हे पण आपल्याला एकजीव करून घ्यायचं. थोडंसं आपल्याला तूप टाकायचं चम्मच. आता याला झाकण मारून ठेवूया 10 मिनिट. अशा प्रकारे आपलं चिकन रेडी आहे सुकवून. आता मी करणार आहे ज्वारीची भाकरी. त्याच्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलंय ज्वारीचं आणि 1 वाटी पाणी घेतलंय. ते चांगलं उकळू द्यायचं आपण. ज्वारीचं पीठ पूर्ण पाण्यामध्ये टाकूया, गरम गरम पाण्यात. मिक्स करून घेऊया त्याला.
चला, आपलं पीठ आता थंड झालंय, तर भाकऱ्या करायला ठेवूया. याच प्रकारे ओला सुका चिकन आणि ज्वारीची भाकरी तयार आहे. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्याकडे जर अशाच काही वेगवेगळ्या नवीन रेसिपी असतील तर आम्हाला नक्की बोलवा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.